तर आज आम्ही आलो होतो अर्चनाच्या घरी. तुम्ही बघा माझ्या मैत्रिणींना. हाय, तुला कसं वाटलं अर्चनाकडे येऊन? खूप मस्त, खूप मस्त. अर्चनाने आमचा पाहुणचार पण खूप छान केला आणि पाहुणचारापेक्षा तिची एवढी म्हणजे एवढ्या वर्षाची मैत्री होती ना, ती तिने अजिबात त्याच्यामध्ये म्हणतात ना माया पातळ नाही होऊन दिली. किती वर्षानंतर आपण भेटतो? किती वर्षानंतर आपण भेटतो? 15 वर्षानंतर. हाय संध्या. हाय, काय म्हणतेस? कसं वाटलं? मस्त मजे. तुम्ही कशा आहात सर्वजणी? मस्त. 2 दिवस तुला कसं वाटलं? एकदम मस्त. म्हणजे लाईफ मधले काहीतरी वेगळं थोडस असं. आणि 2 आपल्या दिवस मैत्रीबद्दल जरा बोल. आपली मैत्री लहानपणापासून कॉलेज पर्यंतची आणि तिथून पुढचा प्रवास हा आपला वेगवेगळा झाला सर्वांचा. पण आज आम्ही 15 वर्षानंतर भेटलो तर आम्हाला एवढं मनसोक्त म्हणजे आम्ही एन्जॉय केलं. आणि अर्चनानी जी आमच्यासाठी म्हणजे पाहुणचार बोलतात किंवा काय तर शब्दात आम्ही नाही मांडू शकत त्या या गोष्टी. कालच्या दिवसात थोडे हसलो, थोडे इमोशनल पण हो झाले. हो हो हा? झाले का? सर्व जुन्या नवीन काही गोष्टी होत्या. मला काय वाटलं मी हे शब्दात सांगू शकत नाहीये, कारण की ही जी एक्साइटमेंट होती ना, जेव्हापासून हा प्लॅन ठरलाय ना तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंतची जी एक्साइटमेंट आहे ती अजूनही आहे माझ्यामध्ये, की माझ्या मैत्रिणी, माझ्या शाळेतल्या मैत्रिणी, माझ्या कॉलेजच्या सगळ्या मैत्रिणी माझ्याकडे पहिल्यांदा मागच्या 20-25 वर्षामध्ये येणार आहेत. या आनंदाने मी एवढी भारावून गेली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं प्रिपेरेशन, त्यांचं स्वागत असू दे, त्यांच्यासाठी मी जी काही खातिरदारी केली असं त्यांचं म्हणतात, पण मला असं नाही वाटत की मी खातिरदारी केली आहे. मला असं वाटतं मी एक मैत्रीण, खूप चांगली मैत्रीण, जे आम्ही शाळेपासून जे शेअर करत आलेलो आहे, तो जो स्वभाव आहे तोच मी परत इथे त्यांच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि त्यांनी माझी खूप भरभरून तारीफ केलेली आहे, पण मला असं वाटतं त्या मानाने मी खूप कमी केलेलं आहे, कारण की त्या शाण्या फक्त 24 तासासाठी आलेल्या आहे. 2 दिवस नाही म्हणत त्याला 24 तासाला, 48 तासाला 2 दिवस म्हणतात आपल्याकडे. पण अजून सुद्धा असं वाटतं त्यांनी एक दिवस माझ्याबरोबर राहावं, अजून ते शाळे कॉलेजले छोटे प्रेम द्यावं, हीच माझी इच्छा आहे. परत नवीन मैत्री आणि मैत्रीसाठी एक मोटिवेशनल मेसेज द्यायचा असेल तर तू काय देशील? आणि मी ना मैत्रीसाठी मैत्रीसाठी जर का मेसेज द्यायचा, मला एक छोटासा मेसेज द्यायचा असेल, आपण कितीही मोठ्या होऊ दे, आपल्या घरामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या घरातल्या असणाऱ्या नात्यांमध्ये, पण शाळा कॉलेजांमधली जी मैत्री आहे ना, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक म्हणतात ना, एक लहान बाळ जे लपलेलं असतं. आमची 2 वर्षाची मैत्री, पण खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की म्हणजे आम्ही इथपर्यंत असं जाऊ म्हणजे ती मैत्री घेऊन. पण खरंच आमच्या सगळ्यांचे जे स्वभाव आहेत ना, त्यामुळे आम्ही ती मैत्री एवढं 15 वर्ष 20 वर्षापर्यंत आज टिकवलेली आहे. पण माझी खरंच इच्छा आहे की वर्षातून एकदा तरी ऍटलिस्ट आपण सगळ्यांनी एकत्र कुठेतरी मिळावं. ही खरंच माझी मनापासूनची इच्छा आहे. हा, ही मैत्री आहे ना आपली, ती आपण शेवटपर्यंत टिकवून ठेवू. कोणाच्याही लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम असो, कधीही उठून कोणालाही कॉल करा, कोणीही धावत मैत्रीसाठी येत जाईल. थँक्यू. काय सांगशील? जुन्या आठवणींना नवीन उजाळा मिळाला, एवढंच बोलेन मी. शब्द कमी आहे, भावना जास्त आहे. जास्त आहे. कॅमेरा